गेले 4 आठवडे राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा बुधवारी सूप वाजला. पावसाळी अधिवेशन 30 जून 2025 पासून सुरू होणार. दोन्ही सभागृहात घोषणा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठक. दिल्लीत कार्यकारिणी बैठक पार पडणार. बैठकीला शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील उपस्थित राहणार. माणिकराव कोकाटेंविरोधात दाखल याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी. शासकीय कोट्यातील सदनिका घेताना कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी कोकाटेंच्या अडचणी कायम. चैत्र उत्सवानिमित्त एकविरा देवी मंदिर परिसरात स्वच्छतेसह स्ट्रीट लाईट लावा. ठाकरेंच्या शिवसेनेची मनपा प्रशासनाकडे मागणी. वाई तालुक्यातील चांदवाडी येथे वॉटर एटीएमच्या माध्यमातून 5 रुपयात मिळणार 10 लिटर पाणी. गटविकास अधिकाऱ्यांच्या हस्ते पार पडलं लोकार्पण. बाळूमामा भंडारा उत्सवातील रथोत्सवाला भाविकांची गर्दी. आज होणाऱ्या महाप्रसादासाठी राज्यभरातून आलेल्या मेंढ्यांच्या दुधाच्या घागरी एकत्रितपणे रथातून विधीपूर्वक आदमापूरकडे आता नेण्यात आल्या. यावेळी बाळूमामाच्या नावानं चांग भलचा गजर अन भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली. सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकारांचा लिलाव गुढीपाडव्याला सकाळी 11 ते सायंकाळी 5 या कालावधीमध्ये होणार. खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती विरोधात कठोर कारवाई करा. जाहिराती थांबण्यासाठी यंत्रणा उभारा. सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना निर्देश. आझाद मैदानात आता 12 तासच आंदोलन करता येणार. मुंबई पोलिसांकडून नियमावली तयार. येत्या 2 आठवड्यात अधिसूचना जारी करण्यात येणार. एमपीएससी परीक्षा आता डिस्ट्रिक्टिव्ह स्वरूपात 2025 पासून लागू. देवेंद्र फडणवीसांचं विधान परिषदेत स्पष्टीकरण. मुंबई विमानतळ परिसरातील उच्च इमारती रडारवर आता विमान उडवण्यास अडथळे. अनेक बेकायदा मजल्यांवर कारवाई होणार. जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं हायकोर्टात माहिती. महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनं स्वस्त. 30 लाखाहून अधिक वाहनांच्या किमतींवरचा 6% कर मागे. मुख्यमंत्री फडणवीसांची विधान परिषद सभागृहात माहिती. मुंबईतून 4 एप्रिलपासून क्लीनअप मार्शलची सेवा बंद होणार. क्लीनअप मार्शलबाबतच्या वाढत्या तक्रारींमुळे पालिका प्रशासनाचा निर्णय. कुणाल कामरा प्रकरणी द हॅबिटेट या स्टुडिओवर मुंबई महापालिकेची कारवाई सुरूच. आजही अधिकाऱ्यांकडून या हॉटेलची पाहणी होणार. त्याचबरोबर आर्किटेक्चरल प्लॅनच्या आधारे पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार. गुढीपाडवा, रमजान ईद, रामनवमी, हनुमान जयंती या अनुषंगाने कल्याण पोलीस परिमंडळाच्या वतीनं रूट मार्चचं आयोजन. महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन हद्दीतील सदानंद चौक या ठिकाणावरून सुरू होऊन दुर्गाडी मंदिर या ठिकाणी पोहोचून रूट मार्च समाप्त. चंद्रपुरात अमृत पाणी पुरवठा योजना आणि मलनिसारण वाहिनीच्या कामांमुळे सर्व प्रमुख रस्ते खोदले. आगामी सण आणि महाकाली यात्रेच्या पार्श्वभूमीवर तातडीने रस्ते निर्मितीची केली मागणी. दौंडमध्ये मुस्लिम बांधवांकडून इफ्तार पार्टीचं आयोजन. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी इफ्तार पार्टीला लावली उपस्थिती. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणात 0.34% जलसाठा शिल्लक. या धरणातून 64 गावांना पाणी पुरवठा करण्यात येतोय. त्यामुळे चिंता व्यक्त. अंबरनाथच्या लादी नाका परिसरात भरधाव टेम्पोची सायकल स्वाराला धडक. सायकल स्वाराचा धडकेत मृत्यू. अंबरनाथ पोलिसांनी केली आरोपीला अटक. आरटी अंतर्गत खासगी शाळांतील प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 1 एप्रिलपर्यंतची मुदत. प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी 69,741 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित. कराडमध्ये उपजिल्हा रुग्णालयात हिमोफिलिया उपचार केंद्र सुरू करण्याची मागणी. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाला रुग्णांनी दिलं निवेदन. पिंपरी चिंचवडमध्ये नागरिकांना जलतरण तलावात पोहण्यासाठी अडचणींचा सामना. 2 जलतरण तलाव दुरुस्तीसाठी अनेक वर्षांपासून बंदच. हे तलाव पालिकेने ताब्यात घेऊन स्वस्त दरात खुले करावी अशी मागणी. नवी मुंबईच्या कोपरखैरणे पोलिसांची अनोखी कामगिरी. 10 वर्षांपूर्वी चोरीला गेलेले दागिने पोलिसांनी मालकांना केले परत. पोलिसांच्या उल्लेखनीय कामगिरीचं नागरिकांकडून कौतुक. डोंबिवलीमध्ये सामान्य नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीचा फटका. रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. 23,39,000 जप्त मुद्देमाल मूळ मालकाला परत केला. परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांच्या हस्ते मुद्देमाल मूळ मालकास सुपूर्द.
धारवाड शहरात दरोड्याच्या गुन्ह्यातील 6 आरोपींना काही तासातच अटक. आरोपींकडून 42,85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. परभणीत खासगी बसची आणि ट्रकची धडक. अपघातात 5 प्रवासी जखमी झाले असून बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान. मुंबईतील कांदिवलीमध्ये 4 वर्षाच्या मुलीचे अपहरण. नातेवाईकांनीच अपहरण करून केला खून. खुनी आरोपीला पोलिसांनी केली अटक. पुण्यातील मुंढवा परिसरात 3 दुकानांना भीषण आग. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. आगीत दुकानांचं मोठं नुकसान. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्व पक्ष नेते लागले कामाला. अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी तब्बल 41 जणांनी अर्ज केले दाखल. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील अनेक शेतकरी मागील 7 महिन्यांपासून पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यापासून वंचित. शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप. वाशिममध्ये शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत टरबूज शेतीचा यशस्वी प्रयोग केला. उन्हाळ्यात टरबूजला मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा नफा. सांगलीत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. काही अंश तापमानात घट. राज्यात उन्हाचा चटका कायम. पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह काही भागांमध्ये अवकाळीचा तडाखा पुन्हा बसण्याचा इशारा. आज सनरायझर्स हैदराबाद लखनौशी भिडणार. दोन्ही संघांमध्ये फटकार बहादर. कोण जिंकणार याकडे लक्ष. भारत चीन संबंध आणि सीमेवरील परिस्थितीवरती चर्चा. परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव गौरांगलाल दास यांच्या नेतृत्वाखालील भारताच्या शिष्टमंडळाने चीनचे परराष्ट्र उपमंत्री हांग ची यांची घेतली भेट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.